नमस्कार. अजिंक्य तारा त्या आल्प्सच्या मालिकेतील आज हा 9वा भाग. मागच्या भागात आपण पॅरिसचा मुक्काम संपत आणलात आणि निघणार होतो. आता पुढचा मुक्काम होता स्वित्झर्लंड. त्या भागाची आपण सुरुवात करूया. एकतर हे पुस्तकातनं मी वाचतोय, शिवाय येत्या वेळेला काही त्यामध्ये भरही घालतोय. एकाने मला विचारलं की आता पुस्तक काय म्हणाल, वाचताय कशा करता. 2 भाग आहेत त्यामध्ये. एक तर आता वाचायची सवय कमी झाली आहे. दुसरी गोष्ट, आता ह्या अजिंक्यता त्या आल्प्स या पुस्तकाची आवृत्ती आता संपलेली आहे, म्हणजे कोणी मागितलं तरी द्यायला नाही. आणि तिसरा, ऑटोमॅटिकली यूट्यूबवरती जात असल्यामुळे ते कायमचा होईल. आयुष्याच्या आपण संध्याकाळकडे आल्यानंतर हा एक विचार करणं भाग असतं असं मला वाटतं. म्हणून हे अभिवाचन कम थोडीशी त्यामध्ये भर असं काहीतरी आहे. बऱ्याचशा लोकांना आवडतं आहे, मला कॉमेंट्सही आपल्या येत आहेत आणि त्यामुळं हा भाग पुढे पण चालू ठेवला आहे. सकाळी 6 वाजता वेकअप कॉल, 7 वाजता ब्रेकफास्ट व 8 वाजता निघायचे होते. आम्ही आपले पहाटे 5ला उठून आवरावरीला सुरुवात केली. साताऱ्याच्या जागरणाची सवय असल्याने 12 ते 5 म्हणजे बरीच झोप झाली होती. आमच्या मित्रात अशा जागणाऱ्या माणसाला त्याच्या गुणाप्रमाणे पद्मश्री पद्मभूषणच्या चालीवर जागरणश्री, जागरण कुक्कुट असे चढत्या श्रेणीने किताब देण्याची पद्धत आहे. त्या किताबातील मजल दरमजल करत मी आता जागरण सम्राट या अत्युच्च पदवीपर्यंत जाऊन पोचलो आहे. माझ्या पत्नीच्या दृष्टीने अर्थातच ही दुर्गुणांची भलावण आहे, पण परदेश प्रवासात ती उपयोगी पडते हे मात्र निर्विवाद. हॉटेल सोडताना सर्व सामानाचे पॅकिंग करणे आणि काही विसरले तर नाही ना हे बघणे हा माझ्या दृष्टीने सर्वात अवघड प्रकार. येताना बॅगचे झाकण व्यवस्थित बसवते. खरेदी तर विषय झालेली नाही, मग आत्ताच ते का बसत नाही, हा किंवा अगे माझ्या बॅगची किल्ली मी तुला दिली होती ना, असा प्रश्न नेहमीच गहन वाटणारा. त्याची उत्तरे निघायची वेळेपर्यंत कशी तरी सापडायची हा आमचा शिरस्ता. त्याला अनुसरून स्टँडच्या बाहेर पडणारी बस धावत पळत गाठणाऱ्या प्रवासासारखे आम्ही 8च्या टोक्याला लगेच घेऊन बसच्या दारात रिपोर्ट केला. एवढे होऊन आमच्याप्रमाणे धावपळ करायला फक्त 10च लोक हजर होते. बाकीच्या 26 जणांचा अद्याप पत्ताच नव्हता. सगळ्यांना रूममध्ये फोन केले गेले तर थांबा निघतोय, 5च मिनिटात आलो अशी उत्तरे. हा सर्वच प्रकार पाहून आमचा सारथी लिओ अगदी खवळला. पॅरिस ते जिनेवा हा सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास होता. शिवाय वाटेत थांबायचे होते आणि त्यामुळे वेळेवर निघणे तर अगदी जरूर होते. आपल्या इंडियन ग्रुप टूर्समध्ये हा अनुभव नेहमी येतो, कारण कोणाही प्रवासाला सोडून पुढे जाता येत नसल्याने आपल्याला वेळेवर तयार राहायला पाहिजे असे फारसे कोणी मनावरच घेत नाही. त्यामुळे आरामाचा वेळ घालून धडपडत वेळेवर हजरणारे आमच्यासारखे प्रवासी मात्र त्रासून जातात. 5-10 मिनिटे मागे पुढे होणे आपणही समजू शकतो, पण इथे 8:30 वाजले तरी आमची एक सहकारी प्रवासी महिला उशिरा येऊन परत 5च मिनिटात मी थोडी खरेदी करून येते असे म्हणाली, तेव्हा मी सुद्धा खवळलो आणि त्या अतिविशाल महिलेला ऐकू जाईल अशा बेताने म्हणालो, जॉन, आता जर या 5 मिनिटे खरेदी केल्या तर त्यांना सांग 5 मिनिटे नव्हे 5 तास खरेदी करा आणि तुमच्या सोयीने सावकाश परस्पर जिनिवालाच या. हे ऐकल्यावर बाईंच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिकच्या थरापैकी एक थर रागाने वितळला, पण त्याच पावली बसमध्ये मात्र येऊन बसल्या. हा फायदा झाला. बस सुरू करण्यापूर्वी लिओने सांगितले, आपण आता फ्रान्सहून निघून स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करणार आहोत. तेथे टिन्ड म्हणजे डबाबंद सोडून कोणतेही बाहेरचे खाद्यपदार्थ देता येत नाहीत. बॉर्डरवर तपासणी करतील तेव्हा असे इतर पदार्थ टाकून द्यायला लावतील, म्हणून ते इथेच टाकून द्या. हे फरमान निघाल्यावर सहज प्रवाशांची चुळबुळ सुरू झाली. त्यांनी बॅगा उघडल्या व खाद्यपदार्थाची पुडकी काढून टाकून डस्टबिनमध्ये टाकली. मी मात्र स्वस्थ बसून होतो हे पाहून पत्नीला फारच काळजी वाटायला लागली. तिचे बाहेर मध्य प्रदेशात प्रवास रेल्वेचा, त्यामुळे प्रवासात खाण्याचे सामान व्यवस्थित हवे असा तिचा दंड. तर आम्ही दक्षिणेतले जाता जाता शेतातील मिरच्या तोडून भाकरी खाणाऱ्या बाजीरावाचे अर्थात पाहिल्या वंश. त्यामुळे प्रवासात खायला काय न्यायचे हा आमचा नेहमी वादाचा विषय असतो. त्यात शेवटी अर्थात तिचा जे होतो हा भाग वेगळा. आणि प्रवासात 4 घास सुखाने खाल्ल्यानंतर मी तिचे म्हणणे बरोबर होते हे कबूलसुद्धा करतो. त्यामुळे आमच्याकडील तहान लाडू भूक लाडू म्हणजे अलिबाबाचा खजिनाच होता. लसणीचे तिखट, लोणची, मीठ, मिरपूड, तूप ही डावी बाजू, तर तिखटात म्हणून गुळाच्या पोळ्या, गुर्जर बांधवांचे खाकरे, गोळीबंद पाकाचे सागजूक तुपातील घट्ट वळणीचे रव्याचे व बेसनाचे लाडू ही उजवी बाजू. आणि असलेले बरे म्हणून 2-4 कांदे असा जय्यत संच होता. शिवाय पाचक म्हणून आवळा सुपारी
आणि मुखशुद्धीला भावे सुपारी व बडीशेप होतीच. त्यामुळे तपासणीच्या वेळी हे सर्व पदार्थ टाकून देण्याऐवजी आमची बॅग तेथील खाद्य संशोधकांच्या हवालीच केली जाईल अशी तिला भीती वाटत होती. मी स्थिरपणाचं आव्हान सांगितले, हे बघ ते हे टाकून देतील ना, देऊ देत की, पण म्हणून एवढे हे सुंदर पदार्थ माझ्या हाताने इथेच टाकून द्यायचे माझ्यासारख्या खवय्याच्या अगदी जीवावर आले. शेवटी माझे म्हणणे तिलाही पटले. हे रामायण झाल्यावर अँडेड पॅरिस, गुड बाय पॅरिस असे फ्रेंच म्हणे म्हणून लिओने रामदूतला गती दिली. आमचा लीडर जॉन पक्का कॅथॉलिक, त्यामुळे पॅरिस सोडण्यापूर्वी त्याने आम्हाला बजावले, आपला आता युरोपचा प्रवास सुरू होत आहे. एकूण सुमारे 4000 किलोमीटर अंतर आपण पॅरिस ते रॉटरडॅम या रस्त्यावर संपूर्ण प्रवासात काढणार आहोत. तेव्हा आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. अशा क्षणी माणूस कितीही नास्तिक असला तरीही भावूक बनतोच. आमच्या ग्रुपमध्ये हिंदू, जैन, पारशी, सिंधी असे सर्व धर्मीय लोक होते. त्यामुळे त्याच क्षणी एकदमच प्रभू येशूपासून श्रीराम, शंकर, पार्श्वनाथ, झरतुष्ट, जलाराम आदी सगळ्यांना साखळी घातली गेली. मला क्षणभर वाटले परमेश्वराने कोणाकोणाशी आणि कसली म्हणून साखळी ऐकायची. कधी प्रवास सुखाचा व्हावा म्हणून, तर कधी निवडणुकीत तो पळव मी जिंकू दे म्हणून, तर इश्कवाल्यांच्या मिलनाची आज पुरी होऊ दे म्हणून, तर कधी रकीबच्या जुदाईची घातलेली साखळी. खरे तर बिचारा परमेश्वराला वैतागून ही साखळी थांबव म्हणून आणखी कोणाला तरी साखळी घालायची पाळी असेल. युरोपमधील हायवे छान आहेत असे आम्ही इतकेच ऐकून होतो. बस पॅरिस सोडून ऑटो रूटला लागली तशी आमची त्याबद्दल खात्रीच पटली. या ऑटो रूटना युरोपभर ऑटो रूट, ऑटोबान, हायवे अशा देशमानाप्रमाणे वेगवेगळ्या नावाने पुकारतात. पण सत्यदेव म्हणा किंवा सत्यविनायक म्हणा, सत्यनारायण शेवटी एकच. त्याप्रमाणे हे सर्व रस्ते इतके सुरेख आहेत की त्यावरच 2-5 लेख लिहून टाकता येतील. रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर, तोही छान फुलांच्या ताटव्याचा, तेथे वाहने उजव्या बाजूने हाकायचा रायटिस अप्रोच, जाणाऱ्या 3 लेन्स, येणाऱ्या 3 लेन्स. त्यामुळे समोरासमोर अपघात व्हायची शक्यता नाही. शिवाय लेन्सची विभागणी स्लो, मीडियम, फास्ट अशा वेगमर्यादेनुसार केलेली. त्यामुळे अपघात घडायला कौशल्यच हवे. आता आपल्याकडे असे रस्ते झालेले आहेत 3-3 लेन्सचे, म्हणजे 3+3 6 लेन्सचे. पण तरी आपलं कौशल्य असं की तरी आपण लेन कटिंग करतो, ॲक्सिडेंट्स होतात, हा भाग वेगळा. त्यामुळे युरोपमध्ये मात्र त्यावेळी अपघात घडायला कौशल्याच हवे. तसे रेस्टॉरंट, मोटेल, पेट्रोल पंप कुठे आहेत त्याच्या प्रत्येक 5-10 किलोमीटरवरती खुणा लावलेल्या. त्यामुळे तुमचा प्रवास तुम्ही आखीव रेखीव करू शकता. तेथील रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सना अजून भारतात याची संधी मिळाली नाही. नाहीतर मध्येच प्रचंड खड्डा, कुठेतरी नावालाच डांबर लावले पण पक्के डांबरेत रस्ते बांधायचे कौशल्य त्यांना नक्की प्राप्त झाले असते. युरोपातल्या या रस्त्यावरून प्रवास करताना गाडीत बसून पत्र लिहायला हरकत नाही असे जुने लोक म्हणायचे. मी तो प्रयोग खरोखरच करून बघितला. पॅरिसमध्ये घेतलेली पिक्चर पोस्टकार्ड त्या प्रवासातच लिहिली आणि अक्षर चक्क हलता उत्तम आले. त्यावरचा पत्ता पोस्टमनला समजून ती भारतात मित्रांनंतर वेळेवर पोहोचली देखील. पॅरिस जिनिव्हा रस्ता दुतर्फा हिरवळ, वृक्षराजी व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हा 400 किलोमीटरचा प्रवास आम्ही साधारण 6 तासातच पूर्ण केला. त्यातमध्ये चहा व जेवणाचे स्टॉपही झाले. अंतर कसे कमी होत गेले ते कळत नव्हते, इतक्या आरामात प्रवास चालू होता. फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सरहद्दीवर आमची बस थांबली. लिओने सांगितल्यावर व आमचे पासपोर्ट मागितल्यावरच आम्हाला कळले की ती बॉर्डर आहे म्हणून. आमची बॉर्डरची कल्पना म्हणजे मोठी भिंत, दोन्ही बाजूला पोलीस पहारा, जायला तारेचे गेट अशी होती. पण ही बॉर्डर तर सगळ्या कल्पनांना छेद देणार होती. एखाद्या मोटरवर थांबावं इतक्या सहजपणे ती आली. पासपोर्ट व्हिसाचे चेकिंग झाले. आता सामानाची तपासणी झाली तर लाडू, गुळाच्या पोळ्या यांची इंग्रजीत माहिती कशी द्यावी याची आम्ही मनातल्या मनात तयारी करू लागलो. पण आमच्या ग्रुपचे मध्यमवर्गीय चेहरे पाहून ही माणसे आणून काय आणणार असे बहुधा त्या बॉर्डर गार्ड्सना वाटल्यास आहे. त्यांनी बसमध्ये शिरून एक नजर टाकली, हॅलो हाऊ आर यू केले आणि लिओला हाक मारून चला राव बस पुढे काढा की असे असं सांगितले आणि आमच्याकडे बघून वेलकम टू सीसी म्हणून आमचे स्वागतही केले. आम्ही तुझे स्विस वर्णाचे इंग्लिश तर आमचे फ्रेंच म्हणून त्याचे मेर्सी मेर्सी म्हणत आभार मानले. बस स्वित्झर्लंडच्या हद्दीत येऊन एक्सचेंजसाठी लगेच थांबली आणि आम्हा खवय्यांचा जीव भांड्यात पडला. काळजी केवळ आमचे खाद्यपदार्थ टाकून द्यायला लागले असते एवढ्याचीच नव्हती, तर तपासणी करताना त्या गार्डने व्हॉट इज दिस म्हणून चुकून लसणीच्या तिखटाची फक्की मारली असती तर पुढे काय सगळं प्रसंग ओढावला असता याची काळजी होती. त्याबद्दल सुटलो हे खरे समाधान.
प्रत्येक देशाची बॉर्डर ओलांडताना चलन बदलून घेणे हा आवश्यक भाग असतो. ते घेताना दरवेळी कमिशन द्यावे लागत असल्याने तोटा होतोच. अधिकृत बँकेत वगैरे बदलून घेतले तर कमिशन कमी पडते, पण ती बँक मिळेपर्यंत आपल्याजवळ जर त्या देशाचे चलन नसले तर अगदी उघड्यावर पडल्यासारखे होते. हा विचार करून मी पहिल्याच हॉटेलमध्ये थोडे डॉलर्स बदलून स्विस फ्रँक घेतले. किती स्विस फ्रँक म्हणजे 1 रुपया होतो किंवा खरे तर किती रुपयाचा 1 स्विस फ्रँक होतो हे गणित मनात बसवून घेतले. कारण प्रत्येक वेळी खर्च करताना मनाच्या कॉम्प्युटरमध्ये आपण किती रुपये खर्च करतोय हे कळणे आपल्याला आवश्यकच वाटत असते. सगळ्यांचे अदलाबदलीचे प्रयोग उरकल्यावर परत एकदा प्रवाशांची मोजदाद होऊन बस सुरू झाली. आजूबाजूला नजर टाकली आणि स्वित्झर्लंडला भूनंदनवन का म्हणतात याची कारण परंपरा उलगडायला लागली. सुखद रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द वनराई, त्यात मधूनच डोकावणारे एखादे टुमदार घर, त्या भोवती पसरलेली शेती, त्याही पलीकडे दिसणारे हिरवेगार डोंगर, स्वच्छ हवामानामुळे बहुतांशी निरभ्र निळे आकाश आणि या अनुपम निसर्ग चित्राची चौकट साधणारा काळाभोर रस्ता. जणू एखाद्या चित्रकाराने मनातील सौंदर्याची सारी कल्पना एकत्र करून आपल्या प्रतिभेचे शिखर गाठून चित्रफलक रंगवावा असंच वाटत होतं. 1.5 तास हायवेने प्रवास केल्यानंतर डायव्हर्शन लागले. हायवेवरील एका पुलाचे काम चालू होते म्हणून ही वाकडी वाट. डायव्हर्शन म्हणले की माझ्या अंगावर काटाच येतो. सातारा पुणे या नॅशनल हायवे क्रमांक 4च्या भागाचे जेव्हा रुंदीकरण चालले होते तेव्हा 69 मैलात तब्बल 70 डायव्हर्शन्स होते. आणि डायव्हर्शन आहे हे जवळ गेल्याशिवाय कळू नये, त्यातही ते डावीकडे आहे का उजवीकडे असा पेच पडावा अशाच तऱ्हेने पाट्या लावल्या होत्या. पण इथे डायव्हर्शन येण्यापूर्वी 10 किलोमीटर अंतरापासून पुढे वेगळा रस्ता घ्यावा लागणार आहे अशा पाट्या होत्या. शिवाय ही वाकडी वाट कच्च्या रस्त्याची नव्हती, तर तो चक्क 2 खेड्यातून जाणारा म्हणजे कंट्री साईड रोड असा वेगळा रस्ता होता. त्या रस्त्यानं आम्ही सुमारे 40 किलोमीटर गेलो. रस्त्याची रुंदी हायवेपेक्षा कमी होती एवढी बाब सोडली तर हायवेपेक्षा त्यात अन्य कोणतीही कमी नव्हती. उलट लहान लहान टेकड्याच्या बाजूने गर्द वनराईतून जाणारा रस्ता, विशेषतः त्याच्या भोवती पसरलेली शेते आणि लहान लहान गावे पाहणे हा एक वेगळा सुखद अनुभव होता. वळणावळणाने जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना मला कोकण आठवले, पण इथे कोकमऐवजी कोक होता आणि माठाऐवजी फ्रीज होता. कोणत्याही गावाला जाताना त्या गावाचे लांबवरून होणारे दर्शन मला नेहमीच मनोरंजक वाटते. साताऱ्याजवळच्या लिमखिंडीतून दिवसा सातारा पाहिले तर गावासंबंधीची अपेक्षा उंचावतात. कात्रजचा बोगदा पार केला की पुणेही असेच मनोहर दिसते. रात्रीच्या वेळी पाहिले तर सातारा म्हणजे आडवी पसरलेली औद्योगिक नगरीच बसते. आणि नव्याने बसवले म्हणजे तेव्हा बसवले ते नव्याने हॅलोजन दिवांच्या माळांचे पुण्यदर्शन होते. काही गावे लांबपासून दिसू लागतात तर सावंतवाडीसारखे एखादे गाव मात्र तुम्ही अगदी त्याच्या शिवर पोचलात की मगच दर्शन देते. त्यामुळे जिनिव्हाचे प्रथम दर्शन कसे होते याची मला उत्सुकता होतीच. जिनिव्हाच्या आधी छोटासा घाट लागला. तो चढ पार करून घाट माथ्यावर सुमारे 4.5-5 किलोमीटरवरून जिनिव्हाचे दर्शन घडले. प्रथम दिसले ते विस्तीर्ण पसरलेले लेक व त्यात उंच उडणारे कारंजे, काठाने उभ्या असलेल्या इमारती आणि त्यांचे संध्याकाळच्या उन्हात चकाकणारे टॉप्स, लेकच्या पलीकडे डोंगर उतारावर उभे असलेले बंगले, हे सगळं दृश्य प्रथम दर्शनीच प्रेमात पाडणारं होतं. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.